बघा लास्ट लेक्चरला आपलं पॉइझन्स डिस्ट्रीब्युशन चालू होतं. आपण त्याचे 4 मार्कचे खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते. ठीक आहे. तर लास्ट प्रॉब्लेम आपला हा होता आर्टिकलचा, आणि एक तो केस स्कीममध्ये आलेला प्रॉब्लेम घेतला होता आपण. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आता आपण पुढचा प्रॉब्लेम घेणार. तर बघा पुढचा प्रॉब्लेम काय आहे. ठीक आहे. बघा, इन सर्टेन फॅक्टरी टर्निंग आउट द ब्लेड. आता एक फॅक्टरी काय करते, ब्लेड बनवते. मग बघा, देर इज अ स्मॉल चान्स 1/500 फॉर एनी ब्लेड टू बी डिफेक्टिव्ह. मग बघा आता इथं काय सांगितलंय की एक फॅक्टरी, ती फॅक्टरी काय करते, टर्निंग आउट करते ब्लेड, म्हणजेच ब्लेडला टर्निंग प्रोसेस करते. ठीक आहे. म्हणजे ब्लेड तिथं मॅन्युफॅक्चर होतं. आणि देअर इज अ स्मॉल चान्स, तर किती चान्स आहे, 1/500 फॉर एनी ब्लेड टू बी डिफेक्टिव्ह. म्हणजे काय की एखादं ब्लेड डिफेक्टिव्ह यायचा चान्स किती आहे, तर 1/500. द ब्लेड आर सप्लाइड इन पॅक्ट ऑफ. मग ब्लेड जे ते 10च्या पॅकमध्ये सप्लाय केलं जाते, पॅक ऑफ 10. ठीक आहे. नंतर सांगितलं आहे कॅल्क्युलेट द अप्रॉक्सिमेट नंबर ऑफ पॅक्ड कंटेनिंग 1 डिफेक्टिव्ह. मग बघा, एका पॅकमध्ये म्हणजे नाही का 10च्या एका सेटमध्ये 1 डिफेक्टिव्ह यायचं चान्स आहे इन कन्साइनमेंट ऑफ 10,000 पॉकेट. बघा इथं काय केलं जातं, 10च्या पॉकेट नाही का, म्हणजे 10 ब्लेड एका याच्यामध्ये सेट केलं जातं. मग त्यांनी काय सांगितलं, एक ब्लेड जो आहे तो डिफेक्टिव्ह यायचा चान्स किती आहे, 1/500. आणि त्यांनी इथं ते जे सप्लाय केलं जातं 10,000चे पाकिट पाठवले जाते. ठीक आहे. तर मग त्यांनी बघा E⁻² व्हॅल्यू पण दिलेली आहे. आणि इथं हा प्रॉब्लेम पेपरमध्ये आलेला आहे. कधी, समर 2003, विंटर 2004, विंटर 2005. सगळ्यात पहिले बघा सोल्युशन. ठीक आहे. तर बघा इथं सगळ्यात पहिले पी किती दिलं आपल्याला, बघा पी दिलेलं आहे 1/500. ठीक आहे. मग त्याचं जर आपण याच्यात केलं तर 1 कॅल्क्युलेटर घ्या, कॅल्क्युलेटरमध्ये 1/500 करा. ते येतं 0.002. ठीक आहे. 0.002. त्याच्यानंतर ना बघा, त्यांनी इथं नंबर ऑफ सॅम्पल किती सांगितलेले, म्हणजेच आता ते ब्लेड आहे, तर ब्लेड कितीचे पॅकमध्ये राहत्या, तर 10च्या पॅकमध्ये राहते. म्हणजे एन किती दिलेलं आहे आपल्याला, 10 दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता यम किती येईल, यम म्हणजेच मीन काय राहतो, एन इंटू पी राहतं. मग एन किती आहे, 0.002 इंटू 10. मग ते किती येणार, तो येईल बघा 0.02 येणार. ठीक आहे. मग बघा आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, पी ऑफ आर फाइंड आउट करायचं आहे. पी ऑफ काय करायचं, आर फाइंड आउट करायचं. आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला की कॅल्क्युलेट अप्रॉक्सिमेट नंबर पॅक्ड कंटेनिंग 1 डिफेक्टिव्ह. म्हणजे काय आहे की आपल्याला एक अप्रॉक्सिमेट नंबर फाइंड आउट करायचा आहे की या 10,000च्या पॉकेटमध्ये की ज्याच्यामध्ये एक डिफेक्टिव्ह राहील. मग बघा एक डिफेक्टिव्ह म्हणल्यानंतर ना आर किती आला आपला, आर इक्वल्स टू 1 दिलेलं आहे. किती, 1. मग आपण काय करायचं, पी ऑफ आर फाइंड आउट करायचं. मग बघा पॉयनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय आहे, सॉरी पॉइझन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला, पी ऑफ आर इक्वल्स टू E⁻−m. E⁻ काय आहे, -m, m⁻r अपॉन आर फॅक्टोरियल. हे कशाचं फॉर्म्युला आहे, पॉइझन डिस्ट्रीब्युशनचं. मग बघा पी ऑफ आर फाइंड आउट करा. आता पी ऑफ आर इक्वल्स टू पी ऑफ 1 इक्वल्स टू E⁻, मायनस आता बघा एम किती आलेला आहे, 0.02 आहे. ठीक आहे, 0.2.
नंतर ना 0.02 आर किती आहे तर 1 आहे, ठीक आहे. आपण आर फॅक्टोरियल, आर काय मग 1 आहे, ठीक आहे. आर किती आहे 1 आहे. मग बघा व्हॅल्यू पुट करायच्या. आता e⁻²ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि इथं e⁻−0.02 त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 0.9802 इंटू, आता बघा एव्हरीथिंग रेस टू 1 किती राहतं, तीच संख्या राहते 0.02 आणि 1 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती राहते 1च राहते. म्हणजेच पी ऑफ आर किती आलं, पी ऑफ 1 किती आलं तर ते बघा 0.9802 इंटू 0.02, ठीक आहे. मग बघा पी ऑफ 1 इज इक्वल्स टू, कॅल्क्युलेटरमध्ये जर कॅल्क्युलेट केलं तर 0.01964,604, ठीक आहे. हे काय आलं आपलं आन्सर आलं, ठीक आहे. कशाचं तर एक डिफेक्टिव्ह यायचे चान्सेस चालू, म्हणजे एका पॅकेटमध्ये एक डिफेक्टिव्ह यायचा चान्स आला. तर आपल्याला काय विचारलं आहे, कॅल्क्युलेट ॲप्रॉक्सिमेट नंबर ऑफ पॉकेट पॅक्ड कंटेनिंग, म्हणजे 10चं जे पॅक आहे ते पॅक कंटेनिंग 1 डिफेक्टिव्ह. तर मग आपल्याकडे किती आहे नंबर ऑफ पॅकेट 10,000 आहे. मग काय करायचं, याला 10,000 मल्टिप्लाय करायचं. मग बघा लिहा खाली, मग लिहायचं फॉर कन्साइनमेंट ऑफ 10,000 पॅकेट्स. ते 10,000 जे पॅकेट आहे त्याच्यामध्ये बघा काय करायचं, 10,000 इंटू 10,000 इंटू काय करायचं 0.01964. मग त्याला किती येणार तर ते येणार बघा 196.04, म्हणजेच ॲप्रॉक्सिमेट किती येणार ते 196. मग इथं लिहायचं खाली लास्टला ॲप्रॉक्सिमेट नंबर ऑफ पॅकेट इज 196, ठीक आहे. बघा आपल्याला काय सांगितलं होतं प्रॉब्लेममध्ये, इन सर्टेन फॅक्टरी टर्निंग आउट द ब्लेड्स. तिथे काय तयार होतं, ब्लेड तयार होत्या. देर इज अ स्मॉल चान्स 1/500 फॉर एनी ब्लेड टू बी डिफेक्टिव्ह. म्हणजे एक ब्लेड मॅन्युफॅक्चर करताना 1/500 म्हणजे 0.002 एवढी प्रॉबिलिटी, ठीक आहे, पी आहे. द ब्लेड आर सप्लाइड इन पॅकेट ऑफ 10. ते जे ब्लेड आहे 10च्या पॅकेटमध्ये सप्लाय केले जाते. मग तिथं काय सांगितलं, कॅल्क्युलेट द ॲप्रॉक्सिमेट नंबर ऑफ पॅकेट कंटेनिंग 1 डिफेक्टिव्ह इन कन्साइनमेंट ऑफ 10,000 पॅकेट. मग त्यांनी काय केलं 10,000 पॅकेट एका कन्साइनमेंटला दिले, एका कंपनीला दिले. मग त्याच्यामध्ये ते पॅकेट देताना एका पॅकेटमध्ये 10 आहेत, ठीक आहे. आणि या 10 पैकी एक डिफेक्टिव्ह यायचा चान्स किती आहे तर 1/500. म्हणजेच एन किती दिलेला होता आपल्याला 10 दिलेला होता, ठीक आहे. मग एन 10 होता, मग आपण एम फाइंड आउट केला एम वरून. मग आर आपल्याला आता बघा एक डिफेक्टिव्ह यायचा चान्स 10 पैकी. मग पी ऑफ आर फाइंड आउट केला, म्हणजे पी ऑफ 1 फाइंड आउट केला. त्याच्यानंतर ना कन्साइनमेंट 10,000 पॅकेटची होती, मग त्याचसोबत ते एकाची जी प्रॉबिलिटी आली ती मल्टिप्लाय केली. मग ॲप्रॉक्सिमेट नंबर ऑफ पॅकेट इज 196 आला, ठीक आहे. हा असा सिम्पल प्रॉब्लेम होता. त्याच्यानंतर ना नेक्स्ट प्रॉब्लेम बघा सोल्युशन. आता बघा
ॲन ऑटोमॅटिक मशीन मेकर पेपर क्लिप. तर काय एक ऑटोमॅटिक मशीन मेकर आहे, त्याच्यामध्ये पेपर क्लिप फॉर कॉईल ऑफ वायरिंग, म्हणजे पेपर क्लिप तयार होती कशासाठी, कॉईलसाठी, ठीक आहे, वायरची जी कॉईल होती त्यासाठी. ऑन ॲव्हरेज इथं काय दिलेलं, ऑन द ॲव्हरेज वन इन 400 पेपर क्लिप इज डिफेक्टिव्ह. म्हणजे 400 पेपर क्लिपमध्ये एक पेपर क्लिप डिफेक्टिव्ह यायचा चान्स, ठीक आहे. मग बघा पी इक्वल्स टू काय येईल, 1/400, म्हणजे 400 पैकी एक, म्हणजे 400 ज्यावेळेस 400 क्लिप तयार होईल ना त्यांच्यामध्ये एखादी फक्त काय होऊ शकते, डिफेक्टिव्ह होऊ शकते. म्हणजे प्रॉबिलिटी किती दिलेली आहे, 1/400. इफ द पेपर क्लिप इथं दिलेली, ठीक आहे. मग दिलेलं इथं बघा, इफ पेपर क्लिप आर पॅक इन बॉक्स ऑफ 100, म्हणजे आता पेपर क्लिप काय केल्या जात्या, 100च्या क्वांटिटीमध्ये एका बॉक्समध्ये पॅक केल्या जातात. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ एनी गिवन बॉक्स क्लिप कंटेन द ॲटलिस्ट वन डिफेक्टिव्ह. बघा ॲटलिस्ट लिस्ट विचारले, आता काय विचार, ॲटलिस्ट वन डिफेक्टिव्ह, म्हणजे आरची व्हॅल्यू काय राहील, आरची व्हॅल्यू राहील बघा आता आपल्याला एन किती दिलेलं आहे, मग कितीच्या पॅकमध्ये पॅक केलं जातं, तर 100च्या पॅकमध्ये, म्हणजे एनची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे, एन इक्वल्स टू 100 दिलेलं आहे बघा. आणि काय सांगितलं, ॲटलिस्ट वन डिफेक्टिव्ह सांगितलं आहे. मग ॲटलिस्ट म्हणल्यानंतर ना आरची व्हॅल्यू किती राहील, ॲटलिस्ट वन डिफेक्टिव्ह, म्हणजेच आर काय राहील, 0 to 1 राहील का, ॲटलिस्ट वर्ड यूज झाल्यामुळं, ठीक आहे. मग बघा आता पी माहिती आहे, एन माहिती, तर मग पी वरून यम फाइंड आउट करायचं, यम इक्वल्स टू एन इंटू पी. मग एन किती आहे, 100 आहे, ठीक आहे, इंटू 1/400, म्हणजेच 1/4, 1/4चं किती येतं, 0.25 येतं, ठीक आहे. म्हणजे यम इक्वल्स टू किती आलं, 0.25. नंतर ना बघा आता आपल्याला काय सांगितलं आहे, 100चं बॉक्स आहे, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये 100च्या बॉक्समध्ये ॲटलिस्ट वन डिफेक्टिव्ह येणार आहे, म्हणजे आरची व्हॅल्यू किती राहील, बघा आता इथं एक मिनटं, बघा इथं काय सांगितलं आहे की गिवन बॉक्स, बघा इन गिवन बॉक्स ॲटलिस्ट वन डिफेक्टिव्ह. बघा ॲटलिस्ट वन डिफेक्टिव्ह कधी येऊ शकतं, तर आर इक्वल्स टू बघा आता काय राहणार आहे, आपल्याला एन दिलेलं आहे 100, म्हणजे 1 2 0 1 2 3 अप टू 100पर्यंत राहू शकतो, ठीक आहे. मग ॲटलिस्ट वन डिफेक्टिव्ह कधी राहू शकतो, जर कोणताच डिफेक्टिव्ह नाही आला तर त्या केसमध्ये काय राहू शकतं, आर म्हणजे नाही का ॲटलिस्ट वन डिफेक्टिव्ह राहणार नाही. जर काहीच डिफेक्टिव्ह जर नाही, 100चे 100 जर चांगले आले तर एक डिफेक्टिव्ह राहील का त्याच्यामध्ये, नाही राहणार. पण जर एक डिफेक्टिव्ह असेल आणि 100 पैकी 99 ओके, एक डिफेक्टिव्ह, म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय होती. जर 2 डिफेक्टिव्ह निघले त्याच्यामध्ये पण एक डिफेक्टिव्हची कंडिशन सॅटिस्फाय होती, 98 चांगले आणि 2 खराब आहे, तर 2मध्ये एक खराबच आहे. म्हणजे बघा आरची व्हॅल्यू जी आहे, तर आर इक्वल्स टू काय राहील, 1 to 100पर्यंत राहू शकतो. मग आपल्याला काय करावं लागेल, पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2 प्लस पी ऑफ 3 प्लस पी ऑफ 100पर्यंत सगळ्यांची ॲडिशन करावं लागेल. मग बघा हे सगळं करणं सोपं आहे की डायरेक्ट 1 मायनस पी ऑफ 0 करायचं, आणि याच्यातनं ते मायनस केल्यानंतर पण याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू सेम येणार, ठीक आहे.
मग आपण काय करणार, सोपं करणार. सोपं कोणतं राहील, 1 मायनस पी ऑफ 0 करायचं. ठीक आहे. मग इथं लिहा 1 मायनस, आता बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला. मग इथं काय येणार, तर ई रेश टू मायनस यम रेश टू आर आपण आर फॅक्टोरियल. ठीक आहे. मग इथं लिहायचं बरोबर 1 मायनस, आता बघा यमची व्हॅल्यू किती आहे, -0.25 आहे. ठीक आहे. मग 0.25 रेश टू 0 राहणार आपण 0 फॅक्टोरियल. मग बघा 1 मायनस, मग आता बघा ई रेश टू -25ची व्हॅल्यू निघल, एव्हरीथिंग रेश टू 0 1 राहतं आणि 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू पण 1 राहते. म्हणजे ई रेश टू -0.25ची जी व्हॅल्यू राहील तीच येणार आहे. मग ई रेश टू -0.25 करा, शिफ्ट प्रेस करून. तर ती येते बघा 0.7880. ठीक आहे. मग याला जर 1 मधून मायनस केलं तर ते येतं 0.221. ठीक आहे. म्हणजेच आपलं आन्सर किती आलं, 0.221 आलं. नंतर ना बघा आता या प्रॉब्लेममध्ये काय होतं, 100चं पॅक दिलेलं होतं आणि 100चे पॅकपैकी ॲटलिस्ट 1 डिफेक्टिव्हचं विचारलेलं होतं. हा पण 4च मार्काचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा सोल्युशन. बघा युजिंग पॉयझन्स डिस्ट्रीब्युशन, आता डायरेक्टच सांगितलं पॉयझन डिस्ट्रीब्युशन यूज करा म्हणून. युजिंग पॉयझन डिस्ट्रीब्युशन फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट एस ऑफ स्पेड will be drawn from pack of well shuffle card at least once in 104 consecutive trials. ठीक आहे. म्हणजे इथं काय दिलेलं आहे, एन दिलेलं आहे, कार्डची ट्रायल आहे आणि त्याच्यामध्ये एन दिलेलं आहे. ठीक आहे. मग बघा आता हे कार्ड किती राहतं, तर 52 कार्ड राहतं. म्हणजेच इथं काय सांगितलं त्यांनी, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ AC ऑफ स्पेड कार्ड विल बी ड्रॉन फ्रॉम अ पॅक वेल शफल्ड ॲट लिस्ट वन्स. मग बघा आता कार्ड किती राहतं, टोटल 52 राहतं आणि इथं त्यांनी सक्सेसिव्ह ट्रायल किती घेतलेलं आहे, एन म्हणजेच एन किती घेतलेलं आहे, 104 घेतलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्या कार्ड किती राहत्या, 52 टाईपचे कार्ड राहतात. आणि ते कार्ड काय केले, शफल केले, म्हणजे काय केले, सिक्वेन्स चेंज केला आहे. त्याच्यानंतर 1 कार्ड इज ड्रॉन आउट. आता बघा याच्यामधून जर एक कार्ड काढलं तर त्या कार्डवरती ॲटलिस्ट शफल्ड कार्ड. ठीक आहे. मग पी किती दिलेलं आहे आपल्याला, इथं पी दिलेलं आहे 1/52. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला एम फाइंड आउट करू शकतो, एन इंटू पी. बघा 104 इंटू 1/52. मग त्याच्यामध्ये आता आर जो आहे तो आला 2, एम आला 2. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता आर, तर इथं काय विचारलं आपल्याला, प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट AC स्पेड विल बी फ्रॉम अ पॅक वेल शफल कार्ड ॲटलिस्ट वन्स. एका वेळेस आला पाहिजे, ॲटलिस्ट किती सांगितलं आहे, 1. मग बघा ॲटलिस्ट 1 म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये आता आरची जी व्हॅल्यू आहे ती किती येणार, 1 पेक्षा जास्त, 1 टू अप टू 104 पर्यंत येणार. ठीक आहे. मग आपण काय करणार, प्रोबॅबिलिटी पी ऑफ आर कसं करणार, 1 मायनस पी ऑफ 0 करणार. ठीक आहे. म्हणजेच मग फॉर्म्युल्यानुसार बघा 1 मायनस ई रेश टू मायनस यम रेश टू आर आणि आपण आर फॅक्टोरियल येणार. ठीक आहे. मग बघा पी ऑफ आर इक्वल्स टू 1 मायनस ई रेश टू -2, एमची व्हॅल्यू 2 आहे, 2 रेश टू 0 आपण 0 फॅक्टोरियल. ठीक आहे. म्हणजेच 1 मायनस आता बघा इथं 2 रेश टू 0 0च राहणार, 2 रेश टू 0 1 होणार आणि 0 फॅक्टोरियलची पण व्हॅल्यू 1 होणार. मग ई रेश टू -2च राहणार. मग ई रेश टू -2ची व्हॅल्यू जी येणार ती 1 मधून मायनस करायची, ती येते 0.8646. ठीक आहे. येणार पी ऑफ आर. म्हणजे काय की जे AC स्पेड कार्ड आहे त्याचे यायचे चान्सेस आहे
0.864. ठीक आहे. आता बघा या असले प्रॉब्लेम पेपरमध्ये येणार नाही. पेपरमध्ये काल जे प्रॉब्लेम घेतले होते सोप्या टाईपचे तसलेच प्रॉब्लेम येणार. ठीक आहे. तर बघा हा एक प्रॉब्लेम आहे. थोडासा इकडे घेतो, कोपऱ्यात गेला. ठीक आहे. तर बघा सोल्युशन. आता बघा ऑन ॲन ॲव्हरेज 2%, किती पर्सेंट दिलेली प्रॉबिलिटी? 2% ऑफ द पॉप्युलेशन इन एरिया सफर फ्रॉम TB. बघा म्हणजे एक एरिया आहे, त्या एरियामधल्या जेवढं पॉप्युलेशन आहे म्हणजेच लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येच्या 2% लोकांना काय झालं? TB झालाय. बरोबर आहे ना? TB म्हणजे काय? TB एक बिमारी आहे. ठीक आहे. जर आहे त्याची बघा TBची. तसं TB काय आहे? म्हणजे जो एरिया आहे त्या एरियामध्ये जेवढे लोक आहे त्या लोकांच्या 2% लोकांना काय झालेलं आहे? TB झालेला आहे. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 5 पर्सन चूज ॲट रँडम फ्रॉम धिस एरिया ॲट लिस्ट 2 सफर्स. बघा ॲट लिस्ट वर्ड यूज झाला, 2 सफर्स फ्रॉम TB. मग त्यांचं काय म्हणणं आहे की ते जो एरिया आहे एरियामध्ये जे लोक दिलेले बरोबर, त्या लोकांपैकी रँडम 5 जण घेतले आणि त्या 5 जणांना 5 जणांपैकी ॲटलिस्ट 2 जणांना TB राहण्याची प्रॉबिलिटी विचारत आहे. म्हणजे एक एरिया आहे, त्या एरियामधल्या 2% लोकांना काय झालंय? TB झालाय. आणि त्याच्यामधून आपण काय करणार? त्या एरियामधून 5 लोक चॉईस करणार. त्या 5 लोकांमध्ये 2 लोकांना ॲटलिस्ट TB असण्याचे चान्सेस विचारते, ॲटलिस्ट प्रॉबिलिटी विचारते. ठीक आहे. म्हणजे मग बघा इथं काय काय दिलेलं आहे? आता P दिलेलं आहे. मग P किती दिलेलं आहे? तर P दिलेलं आहे 2%. पर्सेंटमध्ये दिलं आहे. ठीक आहे. मग पर्सेंटमधून काढायचं असेल तर काय करायचं? 2/100 करायचं म्हणजे इक्वल्स टू 0.02. ठीक आहे. आता n किती दिला आहे? तर 5 दिला आहे. बघा इथं n दिलेला आहे 5. मग m किती येईल? मग m इक्वल्स टू n इंटू P. n किती आहे? 5 गुणिले P किती आहे? 0.02. म्हणजेच m इक्वल्स टू किती येईल? बघा 0.1 येईल. मग बघा आता त्यांनी काय विचारलंय आपल्याला? चूज ॲट रँडम फ्रॉम दिस एरिया. आपण काय केलं? 5% चॉईस केले आणि ॲटलिस्ट 2 सफर्स फ्रॉम TB. बघा ॲटलिस्ट वर्ड यूज केला तर इथं लिहायचं ॲटलिस्ट 2 सफर फ्रॉम TB. ठीक आहे. आता 2 जणांना काय आहे? ॲटलिस्ट ते नाही का 5 पैकी 2 जणांना ॲटलिस्ट काय पाहिजे? TB पाहिजे. मग ते कधी कधी पॉसिबल आहे. बघा आता n किती दिलेलं आहे? 1 2 3 4 5. आता हे काय 5% आहे. मग ॲटलिस्ट 2 जणांना TB पाहिजे. ॲटलिस्ट 2 जणांना TB कधी राहू शकतो? जर कोणालाच TB नसेल तर तेव्हा एकदा नाही राहू शकत. जर एकालाच TB असेल तर मग त्यावेळेस पण ही कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही. पण जर सपोज की याच्यामध्ये 2 जणांना TB या दोघांना, त्यावेळेस पण ही कंडिशन काय होईल? सॅटिस्फाय होईल. सपोज 3 जणांना TB त्यावेळेस पण काय होणार? ही कंडिशन सॅटिस्फाय होणार. किंवा सपोज 4 जणांना TB त्याच्यामध्ये 2 जणांना TB राहणार आणि सगळ्यांना जर TB असेल तर तशा केसमध्ये पण 2 जणांना TB राहणार. म्हणजे काय काय येणार? तर P of 2, P of 3, P of 4, P of 5. मग बघा ज्यावेळेस 2 3 4 5 इतक्या जणांना जर TB असेल त्यावेळेस ही कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे. बरोबर. आणि मग नाहीतर आपण काय करू शकतो? या सगळ्यांची ॲडिशन करून या सगळ्यांची जर ॲडिशन केली तर त्यावेळेस आपल्याला ॲटलिस्ट 2 सफर फ्रॉम TBची प्रॉबिलिटी भेटणार. किंवा आपण काय करू शकतो? याला याच्या अपोजिट. मग बघा 1 -
पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, ॲटलिस्ट वर्ड यूज झाला की 1 मायनस करायचं. आता कॅल्क्युलेशनला कोणतं सोपं आहे, हे सोपं आहे, हे सोपं आहे, तर कालचं सोपं आहे. ठीक आहे, आपण याच्यानुसार सॉल्व्ह करू. मग बघा आता बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला लिहा. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला बघा, पी ऑफ आर इक्वल्स टू ई रेस टू मायनस एम रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल. ठीक आहे, मग इथं बघा पी ऑफ आर इज इक्वल्स टू 1 मायनस, आता बघा आता पहिले काय करायचं, आरची व्हॅल्यू 0 पुट करायची. मग ई रेस टू एम किती आहे, तर तो आहे 0.1. मग बघा 0.1 रेस टू 0 अपॉन 0 फॅक्टोरियल प्लस ई रेस टू आता ई रेस टू काय करायचं, एम मायनस एम पुट करायचं. मग ते किती आहे, मायनस 0.1 ई रेस टू परत 0.1 रेस टू म्हणजे एम रेस टू आर किती आता 1 आहे. ठीक आहे, आपण 1 फॅक्टोरियल. मग बघा याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर कॅल्क्युलेटरमध्ये जर केलं 1 मायनस बघा ई रेस टू मायनस 0.904 बघा मग आता इथं 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू पण 1 येते, 1 फॅक्टोरियलची व्हॅल्यू पण 1 येते. ठीक आहे, मग ई रेस टू 0.1ची व्हॅल्यू किती आहे, तर ती आहे 0.904. ठीक आहे, 0.904 प्लस आता ई रेस टूची व्हॅल्यू सेम येणार 0.904. ठीक आहे, आणि 0.1 रेस टू 1 किती येणार, 0.1च येणार, डिवाइड बाय 1 फॅक्टोरियलची व्हॅल्यू पण 1 येणार. मग याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर पी ऑफ आर इक्वल्स टू किती येतं, तर बघा ते येतं 0.00, बघा 1मधून मायनस केल्यानंतर ना 0.0047 येतं. ठीक आहे, ही काय आपली फायनल आन्सर आलं. बघा याच्यात काय सांगितलं होतं की 5% चॉईस केलं ते, आणि 5 पैकी ॲटलिस्ट 2 जणांना टी व्ही पाहिजे असं ते कंडिशन दिली होती. तर मग काय केलं आपण, पी ऑफ आर इक्वल्स टू 1 मायनस पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 केलं, आणि त्याच्यानंतर हे आपण फायनल आन्सर काढलं. ठीक आहे, बघा हा एक प्रॉब्लेम आहे, सेम प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये पण काही वेगळं काहीच नाही. ठीक आहे, मी तुम्हाला एकदा रेडी करून दाखवतो. assuming that probability of fatal accident in factory during the year is probability that, बघा त्या एका इंडस्ट्रीमध्ये एका वर्षामध्ये ॲक्सिडेंट व्हायचे चान्सेस किती आहे, तर 1/1200 आहे. द कॅल्क्युलेट फॅक्टरी एम्प्लॉई वर्कर 300 आहे. ठीक आहे, वर्कर किती दिलेले 300. देअर विल बी ॲटलिस्ट 2 फॅटल ॲक्सिडेंट इन धिस इयर. मग त्यांनी काय विचारलं आहे, प्रॉबिलिटी ऑफ, मग इथं दिलेलं काय काय सोल्युशन. ठीक आहे, सगळ्यात पहिले गिव्हन टर्म बघा, तर एका वर्षामध्ये प्रॉबिलिटी किती दिलेली, पी इक्वल्स टू 1/1200 दिलेली.
त्याच्यानंतर नंबर ऑफ एम्प्लॉई एन किती दिलेलं आहे, तर एन दिलेलं आहे 300. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय आहे की एन पी फाइंड आउट करायचं. मग एम इक्वल्स टू एन इंटू पी. एन किती आहे 300 इंटू पी किती आहे 1/1200. 3 1 3 3 चौक 12 म्हणजेच 1/4 म्हणजेच किती येणार एम इक्वल्स टू 0.25. ठीक आहे. त्याच्यानंतर काय विचारलं आहे कॅल्क्युलेट कॅल्क्युलेट देअर विल बी ॲट लिस्ट 2 फॅटल ॲक्सिडेंट. ॲटलिस्ट वर्ड यूज झाला बघा. एन किती दिलेलं आहे आपल्याला 100 दिलेलं आहे. मग आता आरची व्हॅल्यू किती येणार, मग इथं लिहा ॲट लिस्ट 2 फॅटल ॲक्सिडेंट. ठीक आहे. ॲटलिस्ट किती सांगितले 2 सांगितले. मग बघा ॲटलिस्ट वर्ड यूज झाला. मग काय करायचं पी ऑफ आर. मग आरची व्हॅल्यू काय घ्यायची 2 to n पर्यंत घ्यायची, म्हणजेच 300 पर्यंत घ्यायची 2 पासून. मग 2 पासून 300 पर्यंत फाइंड आउट करणं सोपं आहे का, की 1 मायनस पी ऑफ 0 पी ऑफ 1 फाइंड आउट करणं सोपं आहे. मग बघा काय करायचं पी ऑफ आर इक्वल्स टू 1 मायनस ब्रॅकेटमध्ये पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 हे फाइंड आउट करायचं. ठीक आहे. मग आता बघा पी ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय ई रेज टू मायनस एम आर रेज टू एम रेज टू आर आपण आर फॅक्टोरियल. ठीक आहे. मग बघा आता ॲटलिस्ट 1ची ॲटलिस्ट 2 फॅटल ॲक्सिडेंट. मग त्याची प्रोबॅबिलिटी किती येणार इक्वल्स टू 1 मायनस पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1. ठीक आहे. मग इथं यायचं 1 मायनस ई रेज टू मायनस 0.25 रेज टू 0 अपॉन 0 फॅक्टोरियल. ठीक आहे. प्लस ई रेज टू मायनस 0.25 रेज टू 1 अपॉन 1 फॅक्टोरियल. याचं कॅल्क्युलेशन करायचं. ठीक आहे. कॅल्क्युलेटरमध्ये गडबड नाही करायची बघा. आता ह्याचं हे जे 1 होणार. ठीक आहे. हे पण 1 राहणार, 1 फॅक्टोरियल पण 1 येणार आणि इथं 0.2 येणार. मग काय येणार 1 मायनस आता बघा ई रेज टू मायनस 0.25. आता हे दोन्ही 1 1 तसेच राहणार. ठीक आहे. प्लस त्याच्यानंतर ई रेज टू मायनस 0.25 आणि एक फॅक्टोरियलची व्हॅल्यू एक फॅक्टोरियलच राहणार आणि 0.25 रेज टू 1 तेवढंच येणार. ठीक आहे. याचं कॅल्क्युलेशन करायचं. तर कॅल्क्युलेशन येतं बघा 0.026 येतं 0.026 येतं. मग बघा प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटलिस्ट 2 इथं लिहा पी ऑफ ॲटलिस्ट 2. ठीक आहे. ती किती आली आपली 0.02526. ठीक आहे. असा सिंपल प्रॉब्लेम होता. हा प्रॉब्लेम पण 4 मार्कासाठी 2017 आणि 2007ला विचारला होता. हा बघा काल केस स्कीमचा प्रॉब्लेम आहे. हा केस स्कीममध्ये विचारलेला इफ द इलेक्ट्रिक मोटर. हा सेम प्रॉब्लेम आपण आधी 2 स्टेपमध्ये सॉल्व्ह केला होता. ठीक आहे. काल पण आपण इथं गडबड झालेली पुढं हे घेताना. आता